भावातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमनवचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्माने साम्बजानस्पा जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय शोभे श्री शंकर नाम शोभे शिव शंकर नाम शोभे शिव शंकर रूपाचा गुणा सुंदर नाम शोभे शिव शंकर नाम शोभे शिव शंकर माझे हृदय भुवना करापले शिवासना करापले शिवासना दुसरे द्यावे मग आता दीनबंधू विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा माझे हृदय भुवना करापले सुवासना करापले सुवासना मने महादेव किंकर मने महादेव किंकर मने महादेव किंकर मने महादेव किंकर मने
शंकर
उमाये जय जय शंकर शंकर उमाये जय जय शंकर शंकर उमाये जय जय शंकर शंकर उमाये जय जय शंकर उमाये जय जय शंकर जय जय शंकर उमाये जय जय शंकर उमाये जय जय शंकर 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 उमाश्वर जय जय शंकर जय जय शंकर उमाये जय जय शंकर उमाये जय जय शंकर 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 शंकर उमाये बाळू मामाच्या नावानं तुझा पाहता मावले पाप ताप गेले पाप ताप गेले पाप ताप गेले तुझे वचने अमृत झालो मी पूर्ण तप्त झालो मी पूर्ण तुझा पाहता मावले तुझा पाहता मावले पाप
शिवदास नाही समागोरो नाथा नाही समागोरो नाथा नाही समागोरो नाथा नाही समागोरो नाथा तुझ पादामा ಒಂದು ದೇವಾಗ ಒಂದು ದೇವಾಗ ಒಂದು ದೇವಾಗ ಕರು ಪ್ರಾಥ
वंदो देवा गजानन वंदो देवा देता तो दाता आले वेलाने वारेता आले वेलाने वारेता आले वेलाने वारेता देशे देता तो दाता आले वेलाने वारेता आले गौरी हाराचा कुमार नवता जलंबोदर नवता जलंबोदर नवता जलंबोदर गौरी हाराचा नवता जलंबोदर Thank you.
देवा
पुत्र होते सात्विक कोरे कन्या पुत्र होते सात्विक कोरे कन्या पुत्र होते सात्विक हरे माझा देवा 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 पारनारे कोरे कन्या पुत्र होते सात्विक कोरे कन्या पुत्र होते सात्विक कोरे कन्या जय
चंद्रमोळे Hey
रुद्राच्या माळा उभारे रुद्राच्या माळा उभारे त्याची चंद्र मोरे देवी माता 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 रुद्राच्या माळा बसला उभारे रुद्राच्या माळा बसला उभारे रुद्राच्या माळा बसला उभारे रुद्राच्या माळा बसला उभारे चंद्र मोरे देवी माता त्याची चंद्र मोरे देवी माता त्याची चंद्र मोरे देवी माता रुद्राच्या माळा बसला उभारे रुद्राच्या माळा बसला उभारे रुद्राच्या माळा बसला उभारे रुद्राच्या माळा बसला उभारे लंगडा 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 बाईचा देव एका पायाने लंगडा 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 लंगडा
बाई ग लंगडा 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 बाई ग लंगडा लंगडा गोपाळ कृष्ण भगवान की जय लंगडा 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 बाई ग लंगडा 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 बाई ग देव एका पायाने लंगडा बाई ग देव एका पायाने लंगडा बाई ग देव एका पायाने लंगडा बाई ग Thank you.
तुझ्या बाळाला मूर्ख आहे पण तू राजा आहे. मी आता तुझ्या बाळाला कुठं बघितलेलं आहे. बाळा कुठं आहे तुझा बाळ? येशोदे येशोदे मी सांगायला आले तुला. आता मी बाहेर घेऊन गेले असता तुझा बाळ कुठं होता? ते मला असला काका होता. एखाद्या अभंग मंडळीची चढलं होता लई. आणि हळू म्हणलं की ते बरं. बरं समजून घ्या. हे बघा असलं सारखं होतं पण त्याचं असतात. म्हणून मी तुला सांगायला आले मी राजा. एवढं केलं ना तिच्या पायी हरवली सासूबाई. मंदाला म्हण. हरवली आत्या बाई, हरवली आत्या बाई, हरवली सासूबाई, हरवली सासूबाई. एवढं केलं ना तिच्या पायी हरवली सासूबाई. एवढं केलं ना तिच्या पायी प्रथमेच्या आकाराची होती माझी नत. लावच बोलाला. प्रथमेच्या आकाराची होती माझी बाई नत. पृथ्वीच्या आकाराची नत. आणि सप्तदीपाचे करुण मोती बसविले होते त्यात. सप्तदीपाचे करुण मोती बसविले होते त्यात. एवढं करून मी नथ ठेवले बाई. गेले पाण्याला डुगू 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 माझी नथ हरपून गेली. काय करू मी? एवढं केलं ना तिच्या पायी. एवढं केलं ना तिच्या पायी. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न माझ्या नतीचे मोती. अहो राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न माझ्या नतीचे मोती. आणि चंद्र सूर्य नऊ तारांगणा दादा त्याच नदीमध्ये किंवा होती. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न माझ्या नदीचे मोती. आणि चंद्र सूर्य नऊ तारांगण त्याच नदीमध्ये किंवा होती. एवढं केलं नदीच्या पायी. काय करू बाई कुणाला सांगू? जीव झालाय माझा वेडा. एवढी मोठी नथ हरपली की बाई. हुरहुर हुरहुर लागले बघ. काय करू बाई कुणाला सांगू? जीव झालाय माझा वेडा. वैकुंठीचा महाविष्णू ग माझ्या नतीचा खडा. आणि वैकुंठीचा महाविष्णू माझ्या नतीचा ग खडा. महाविष्णू नदीचा खडा आहे. तर एवढी भारी नथ करून मी लेवलो तर माझी नथ हरपून गेली. तू घेतलीस माय? सापडले की तुला? तुला सापडली आजी? माझी तर किती भारी नथ. एवढं केलं नदीच्या पायी.
कुणाला सांगू काय करू बाई कुणाला सांगू जीव लागत नाही आणि काय करू कोणाला सांगू माझा जीव लागत नाही आणि सद्गुरु वाचून नत सापडेना सांगी माझी तुशी मुक्ताबाई आणि सद्गुरु वाचून नत सापडेना सांगे मुक्ताबाई एवढं केलं न तिच्या पायी एवढं केलं न तिच्या पायी एवढं केलं न तिच्या पायी नट हरवली सासूबाई आवाज हरवली आत्याबाई नट हरवली सासूबाई एवढं केलं न तिच्या गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण सोनाली मला ग बाई काय सांगू तुला सोनाली मला ग बाई काय सांगू तुला बाई बाई सोनाली मला ग बाई काय सांगू तुला सोनाली मला ग बाई काय सांगू तुला ताप ताप दिल्या माय वाळून वाळून उसरीने झाले बघा कसं चालय सुना करायचं मग नको नको वाटाले आणि हे म्हाताऱ्या उगाच बसला गेल्या का म्हणले आणि एवढे पार करायला लगीन करावंच म्हणाले ते असली का असं ना लग्न करावं ना मोकळं आपल्याला म्हणलेलं का बघा हे का कशा चाले आजी रडून रडून सोडलं ना मला जेवायला देणं मोठी सुने बघा आणि शिकवतो बारकाय काय असलं वनवास वनात दिल्या दादा मला जगू देण्या गेला तर सुना हे आजकालच्या दादा का करावं बघा सुनबाई आली घराला बाई नवीन नवीन सुनबाई आली तिच्या पायाखाली माप ठेवलं बाई माप ठेवून तिला मध्ये ये म्हणलं बाई आली की माय धना ना 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 पदर खाऊन बाबा दादा सुनबाई म्हणते घरला आली मग असा माप ठेवल्या असा माप ठेवल्या जेव्हा हाणली का नाही बाई तांदूळ येशी करून बरकतच बरकत बरकतच बरकत कोण काढलं माप घालायचं आता आपल्या काळात होतं का व माप खरं सांगा बरं नाही होतं काय नाही आपण धान्याला लाट मारायचं हे कुणी काढलंय शनिमानं काढलं म्हणून आपण ज्या वेळेला शेतामध्ये दादा पेरतो त्या वेळेला पहिली टाकत असताना आपण काय म्हणतो आधी सुरू एक म्हणतच नाही बरकता म्हणतात म्हणून आपल्या ह्या तांदळाला लात मारायची प्रथा हे चुकीची आहे मला जेवढं कळालं तेवढं मी सांगते म्हणून आपण सुनायला आल्याबरोबर दरवाजामध्ये माप ठेवायचा नाही सुनबाई नवीन आली घराला आणि म्हणते माझ्या हातात दिली तिनं नवीनच येऊन फडा सकाळी उठली बाई 10-11 वाजता आणि म्हणली सासूबाई सासूबाई हे घ्या फडा हातामध्ये सुनेनं माझ्या हातात दिली फडा आणि म्हणते सासूबाई हळूहळू एवढा वाडा झाडून काढा आणि एवढा वाडा झाडून काढा म्हणूनच म्हणते सोनाली
धारून धारून दुखली माझी कंबर आणि हे दुसरी सून म्हणते कशी बघा आता बाई भांड्याला लावा की व नंबर खरं खरं सांगा म्हणते का नाही तुम्हाला झाडून झाडून दुखली दादा कंबर आणि सुंदर म्हणते आता बाई भांड्याला लावा की व नंबर आई गेली बाई भांड्याकडे काय करू म्हणून सगळ्या जगाला सांगते माझी सून चांगली आहे सून आली मला ग बाई माझे हात भांडे घासून घासून दुखले माझे हात आणि सासूबाई धुणं पडलं की व बाथरूमात अहो आत्याबाई धुणं पडलं की व बाथरूमात हिंमत ना माझी काय ग मला सगळं काम लावतेस म्हणायची माझ्या मायाची हिंमत होईना गेली जमाना बदलत चाललेला आहे बाळानं लक्षात ठेवा म्हणून तुमचं काहीतरी पुण्य आहे तुमच्या हातून काहीतरी सेवा बाळू मामा करून ठेवलेले सगळे खरंच ही परंपरा जपून पाहिजे म्हणून म्हणते मी सगळ्यांनी आपली संस्कृती भारतीय संस्कृती जपली पाहिजे माय माझ्या अजून माझे माय माता पदर खाली टाकणार त्या डोक्यावर नव नव आलं म्हातारीला बी लय उल्हास मलाही उल्हास कुठं बसली तिथे खाऊन बसना लई राहतो तिला बी काय झालं काय बच्चाला सुंदर लई नादर आहे माझ्या सुनावणी तुझी सुन आहे का नका हेवा नका मा हेवा देवा करू नका छान राहावा जे आहे ते एकमेकीला सांगा सुख दुःख आणि चांगलं राहावा आता तुमच्या मागे आमची पिढी उरलेली आहे म्हणूनच आम्हाला हे सांगायचं आहे हे पुढच्या मुलीवांना हे सांगायचं आहे आमच्या घरानं आताच्या माईवा सगळ्या दुःखी आहेत हे आम्हाला कळालेलं आहे मला एवढं बघण्यामध्ये मिळालंय कुठं आम्ही गेलो तिथं सासूला सूनच करते आता सासा नाही म्हणून हे मी घेतलेलं आहे भाऊ मग भांडे घासून घासून उठले हात आणि धुणं पडले बाथरूमात म्हणून सांगते बाई सून आली मला ग बाई सुनबाईची शॉपिंग झाली आणि आली म्हणली आता उद्या चपातीला पीठ नाही आत्याबाई हळूहळू चला किंवा दळण चालू आत्याबाई चला किंवा दळण हळूहळू दळू म्हणून म्हणते सून आली आणि
तुम्ही सासू सुनाचे पवाडे. हे का जनार्दनी ऐका तुम्ही सासू सुनाचे पवाडे. दळण चालता चालता नाही दिसले मला खडे, आणि बघा ह्या जगातल्या सासू सुनाच्या ऐका की हो पवाडे. म्हणून म्हणते सून आली मला ग बाई, त्याला जळत दमान सात समय वातीला, त्याला जळत दमान सात समय वातीला. बाळूमामाचा दरबार भरला चांदण रातीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. त्याला जळत दमान सात समय वातीला. बाळूमामाचा दरबार भरला चांदण रातीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. आपल्या गावाचा धनगर बाळूमामा हा उतारी. आपल्या गावाचा मुख्य जीवाचा आधार होता गुरु हा कैवारी. मुख्य जीवाचा आधार होता गुरु हा कैवारी. शेळ्या मेंढर राखतो रणमाळात वाडीला. शेळ्या मेंढर राखतो रणमाळात मेंढीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. सद्गुरु मामा शिवशंभूचा अवतार. सद्गुरु मामा शिवशंभूचा अवतार. लय आनंदानं राखी विठुरायाची मेंढर. लय आनंदानं राखी विठुरायाची मेंढर. असं देवाचा देव भोळा माझ्या हृदयी कोंडीला. असा देवाचा देव भोळा माझ्या हृदयी कोंडीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. कुळकुळ वाजत या. शेळ्या मेंढराचा आधार संत सद्गुरु योगी. शेळ्या मेंढराचा आधार संत सद्गुरु योगी. साऱ्या जगाचा मालक कसा झाला हो त्यागी. साऱ्या जगाचा मालक कसा झाला हो त्यागी. घर संसार त्याने घर संसार मामानं एका क्षणात सोडिला. घर संसार मामानं एका क्षणात तोडिला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या काठीला. घुंगरू कुळकुळ वाजत या बाळूमामाच्या
रथाचे आई बाप चाक संसारी रथाचे आई बाप चाक सांभाळून वेड्या रथाला तू हाक सांभाळून वेड्या रथाला तू हाक रे सांभाळून वेड्या रथाला तू हाक संसारी रथाचे आई बाप चाक संसारी रथाचे आई बाप चाक
धनगराची बानू लावून चंद्राची कोर आणि धनगराची बानू लावून चंद्राची कोर गेला झाला ह्या चाललेल्या मावशीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला चाकुरीला आणलं ग बया. मला बाळूमामानं बोलवलं बया.
चितवर चलत आल तर पायाला आलं बाई फोड पायाला आले बाई फोड. बघा चापुलीची वाट म्हणलं तर लेकरं बघलायत माघारी. मला एवढी चांगली आमची वाट आहे, आमची मॅडम नाव ठेवलंय म्हणल्यात. बघा लय खराब आहे दादा म्हणून आलं तर आम्ही नुसती खराब. तर बाळूमामाच्या आशीर्वादानं होईल चांगला रोड, होईन असं राहणारच नाही. पंढरीची वाट लय अवघड काय सांगू बाई माझ्या जीवाची परवड. चालता चालता माझ्या पायाला आले फोड. आग बाई मग लावू का जरा, लावू का? पायाला म्हणलं तेल, पायाला फोड आले मग लावू का म्हणलं जरा पायाला तेल. म्हणून म्हणते आग या शेजारने बरं नाही केलं ग पंढरीला पंढरीच्या वाटे हे बाई गळ्यामध्ये माळ. ज्याच्या बघाव त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आणि गळ्यामध्ये टाळ आणि माझं उठवीती गे कपाळ. उगाच बघा की काय की तुकाराम म्हण, ज्ञानदेव म्हण, मुक्ताबाई म्हण, सारखं तेच आहे ना वाटणं. जरा समाधान बसणार कुठं तर हॉटेलमध्ये जेवणार काहीच नाही माहित. उठलं की चला चला फब्बार कुमाई फब्बार कुमाई फब्बार कुमाई फब्बार फब्बार कुमाई फब्बार कुमाई फब्बार पंढरीच्या वाटेने गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ आणि माझं उठवती गे कपाळ. मग राहू का म्हणते थोडं बाम बाम. हा बाम नाही बाम नाही बाम थोडं लावू का म्हणते बाम डोसक्याला बाम. मग तुझं डोकं जरा थंड होईल बाई आणि मग येतील पंढरीला. पंढरीची वाटच, पंढरीची वारी करणं सोपं नाही म्हणून म्हणते ह्या शेजारने बरं नाही केलं मला पंढरीला. किती छान जेव्हा वाटलंय का नाही. मस्त मस्त जेव्हा पंढरीच्या वाटे धरला उपवास. उपवास धरावा लागते की उठायलाच आहे ना गुडघे फार गेले. पंढरीच्या वाटे धरला उपवास. खरे सांगते दादा मी नाही घेतला एक बी घास. केळी खाल्ले दादा, लाडू खाल्ले, माती दोंडे, पण मी ते जेवलं नाही. रोटी बगरची रोटी खाल्ली, भेंडराची भाजी खाल्ली, टमाट्याची चटणी खाल्ले. बघ ना उपास आहे उगं थोडं थोडं खाल्ले. शिजवून टाकलेली टमाट्याची चटणी, भगरची रोटी, पायडी वर दळून आणायचं नवरात्रीमध्ये. हा लोणचं घालायचं बिना मिठाचं, शिंदून टाकून लोणचं. हे वरवाड हे वरवाड वरवाडायचं. माझा उपास आहे, माझा उपास आहे. पंढरीच्या वाटे धरले उपास. खरं सांगते वहिनीने एक बी घेतला नाही उपास. म्हणून जीव माझा होतोय ग कासावीस. मग माझ्या जीवाची किती होते अगं बाई कासावीस. अगं मग हे की काय एखादी टोचून इंजेक्शन म्हणले मी डॉक्टर कडून. पंढरीच्या वाट राहिले मी उपास. खरं सांगते
पंढरीचे पांडुरंग म्हणून माझा जीव झाला उदास म्हणून ह्या बाईनं बरं केली ग बाई ह्या शेजारीनं बरंच केली ग बया मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. घे, मत घे. कशी हसतीस माय पुढे बसून दाताच म्हणजे हाय की नाही माय कशी झाल्यात ग माय माझ्या बाईच्या दात माहिती नाही रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा तो, रडू नको बाळा तो. पाण्याला जाते
आणि ते दिष्ट काढून जातो. हा किती चांगले आहो तुम्ही, किती मस्त बसला शेतात येऊन, एवढ्या आया बाया जमा केला. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आमच्या बाया चांगलं भजनाला येऊ द्या, भजन चांगलं शिकू द्या. महादेवाचा हा. अवतार आहे ते. हा. कोणाचे झाले दिष्ट तुला माझ्या बाळू